धाराशिव जिल्ह्यात पावसाचा सगळ्यात जास्त फटका बसतोय तर जिल्ह्यातलं सगळ्यात प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनला आपण सोयाबीनच्या शेतात आहोत। गेल्या 3 ते 4 दिवसात जो पाऊस झालाय त्याचा परिणाम आपण पाहतोय की सोयाबीनच्या शेताला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलंय। या शेतामध्ये जवळपास गुडघ्याभर इतकं पाणी साचलेलं आहे। त्यामुळे आता हे सोयाबीन पानगळ झालेली आहे आणि शेंगा सडायला सुद्धा काही ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे। दुसरीकडे हे पाण्यातून सोयाबीन आता काढणं देखील शेतकऱ्यांना अशक्य असणार आहे। साधारणतः महिनाभराच्या कालावधीमध्ये काढणीला सोयाबीन अनेक ठिकाणी येतं, मात्र दुहेरी संकट शेतकऱ्यांसमोर आहे। जे काही पीक आहे ते पूर्णपणे नुकसान या पिकाचं झाल्याचं पाहायला मिळतंय। या शेतामध्ये आपण आहोत, तिथले शेतकरी आपल्या सोबत आहेत। किती क्षेत्र असं पाण्याखाली गेलंय आणि आता हे काढणं काही शक्य आहे का? नाही काढणं, आकाशिवारच आहे सर हे सगळा। जे आपला तडोळा गावचा 4-5 हजार हेक्टरचं शिवार आहे ते पूर्ण पाणी खाली गेलेलं आहे। आपण जी म्हणतो नदीकाठचं तर नाही, रोडच्या कड्याचं शिवार आहे तरी इथं एवढं पाणी आहे। नदीकाठची तर कशी कंडिशन असेल बाबा। ऊस हे ते 100% जवळ हे काहीच नाही, उपयोगच नाही, नासून चाललंय सर। तुमचं इथं सरकारकडनं काय पंचनामे झाले का? कुणी आलतं का शेतावर? नाही नाही, शेतावर कोणीच आलं नाही आमच्याकडे। सरकारी अधिकारी एक बी आला नाही आमच्याकडे, कुणीच नाही, अजिबात कोण आलं नाही। आमची नुकसान झाली तरी आमच्याकडे याच्या परवानगी नाही त्यांची। नुसतं रोडवर गावात यायचं आणि जायचं निघून, पंचनामा नाही, काय नाही काय नाही काय नाही। किती नुकसान आहे शेतकऱ्याचं एकरी? एकरी 50,000। काय 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 मागणी आता सरकार? आम्हाला मदत द्यावी, पंचनामा काय असेल ती करून 100%। एकंदरच नदीकाठच्या जी शेती आहे त्याला फटका बसला असं प्रामुख्याने म्हटलं जातं, मात्र ही रस्त्यालगतची शेती आहे आणि या शेती सुद्धा पाण्यानं ही जी आहे ती दुरावस्था झालेली आहे, मोठं नुकसान झालेले। अजूनही पंचनामे झालेले नाही, तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।